आता बातमी अमरावतीच्या परतवाड्यातून। तरुणींचं लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी 6 आरोपींना अटक झाली। पोलिसांनी आरोपी तन्वीरचे 18 व्हिडिओ 39 फोटो जप्त केलेत। तन्वीर त्याच्या मित्राला 500 रुपयांचा आमिष देऊन रूम बुक करायचा अशी माहिती समोर आली आहे। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील आतापर्यंतच्या तपासात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती लागलेत। पोलिसांनी 5 मोबाईल जप्त केले असून 4 जणांची कसून चौकशी सुरू आहे। आरोपी अयान अहमद अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका फ्लॅटवर पीडित मुलींना आणायचा। त्यासाठी आरोपी त्याच्या मित्राला 500 रुपये द्यायचा। याच फ्लॅटवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। या फ्लॅटमध्ये अनेकदा मुलींना आणलं जात असल्याची ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर तक्रार करूनही फ्लॅट मालकानं कुठलीही दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। ही जी कारवाई आहे मुलांवर न करता फ्लॅट मालकावर व्हावी अशी आमची इच्छा आहे। कारण आपण कोणालाही जर फ्लॅट देतो तर त्याचे प्रूफ काय आहे, कुठे राहतात, काय करतात, काय नाही, हा न घेता पैसे मिळवले म्हणून काही करायचं आणि कोणाला ठेवायचं, आणि हा याचा धंदा होऊन बसलेला आहे। सर, तुम्ही फ्लॅट मालकाविरोधात काही तक्रार करणार आहात का? तक्रार म्हणजे गलती याचीच आहे साहेब। आम्ही वारंवार सांगून जर ॲक्शन घेत नसेल त्याच्यावर तर त्याला काहीतरी मिळत असेल त्याच्यातून प्रॉफिट वगैरे काही ना काही।